घरोघरी मातीच्या चुलीपुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सौमित्र आणि सारंग ऋषिकेशच्या घरी येतात आणि त्याला म्हणतात की दादा, तुझ्या डोक्यावर 10 लाख रुपयाचं कर्ज असताना आम्ही कसे शांत बसू? आम्ही तुझ्या मदतीला आलो आहे आणि आमच्याकडे एक आयडिया आहे असे म्हणून ते ऋषिकेश आणि जानकीला त्यांची आयडिया सांगतात. इकडे आपण पाहतो माया मकरंदला म्हणते की गल्लीबोळाने फिरून ऋषिकेश आणि जानकी क्रिकेट स्पर्धेचे नियोजन करत आहेत. मला असे वाटते की त्यांना कोणतीही एनजीओ मदत करणार नाही. तेव्हा मकरंद म्हणतो त्याच्यासोबत जानकी आहे. जानकी कुठल्याही कामाचा शोध ती एकदम मुळापर्यंत जाईपर्यंत करते. इकडे ऋषिकेश एका कंपनीमध्ये जातो आणि तो क्रिकेट बद्दल त्या एनजीओला बोलतो. माणसांच्या डोक्यात सारखा क्रिकेटच आहे, त्यांना त्या गोष्टीचा वीट आला आहे. आमच्याकडे असल्या भरपूर एजन्स्या येऊन पडल्या आहेत. इकडे आपण पाहतो जानकी कपड्याच्या घड्या घालत असते. तेवढ्यात तिथे इट्टी येऊन पडते आणि ती इट्टी हातात घेऊन जानकी म्हणते की मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इट्टी दांडूचा खेळ खेळून जानकी आणि ऋषिकेश 10 लाख रुपये मिळवतील का, हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.